गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर स्टडी करत होतो. आपण पॉलीफंक्शनल कंपाऊंडमध्ये म्हणजे एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जर एखाद्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील तर त्यातील एक फंक्शनल ग्रुप हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो, म्हणजे मेजर फंक्शनल ग्रुप असतो, आणि दुसरा जो असतो त्यातला काय असतो, ओके, सबस्टिट्यूएंट म्हणून ॲक्ट होतो. हे आपण सांगितलेलं आहे. आणि प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्याची ऑर्डर कशी घ्यायची आहे ती प्रायोरिटी ऑर्डर आपण लास्ट लेक्चरला बघितलेली आहे. आता बघा, IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ नेमिंग मोनो और पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स ह्यामध्ये फर्स्ट रूल आपला काय सांगतोय बघा, ह्यानुसार आपण नॉमेनक्लेचर करायचं. फर्स्ट रूल याच्यामध्ये the longest carbon chain okay, the longest carbon chain containing single or principal functional group okay. Select longest continuous chain of carbon containing single or principal functional group is identified as parent chain. ओके, ह्याला आपण पॅरेंट चेन असं म्हणतो असतो. कार्बनची लॉंग चेन सिलेक्ट करायचं आहे ज्याच्यामध्ये सिंगल फंक्शनल ग्रुप असेल किंवा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपमध्ये एक सबस्टिट्यूट असणार आहे, एक मेन फंक्शनल ग्रुप असणार आहे. ती कार्बनची चेन सिलेक्ट करायचं आहे, ती तुमची पॅरेंट चेन असणार आहे. त्यामध्ये बघा, आता ह्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. इथं ether is named as alkoxyalkane. ओके, ether is named as alkoxyalkane. इथरला आपण अल्कोक्सी असं म्हणणार आहे. त्यामध्ये बघा, द लार्जर अल्किल ग्रुप is chosen as parent chain. ओके, लार्जर अल्किल ग्रुपला पॅरेंट चेन असं म्हणायचं. त्यानंतर नंबरिंग ऑफ द पॅरेंट चेन इज डन. हे आपण कसं करणार आहे बघा, इज डन so as to give lowest possible number. To the carbon atom of this functional group. ओके, लक्षात आलं. हा आपला रूल आहे, लक्षात घ्या. द लॉंगेस्ट कार्बन चेन कंटेनिंग सिंगल और प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज आयडेंटिफाइड एज अ पॅरेंट चेन. आता आपण इथर घेतला असेल, इथर इज नेम्ड एज अल्कोक्सीअल्केन. त्यामध्ये लार्जर अल्किल ग्रुप आहे त्याला पॅरेंट चेन म्हटलं जातं. आणि कार्बन चेन जी आहे नंबरिंग ऑफ पॅरेंट चेन इज डन कशा पद्धतीने केलं जातं,
लोएस्ट पॉसिबल नंबर टू दिस कार्बन इन ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला लोएस्ट नंबर दिला जातो. फॉर एक्झाम्पल कसं असतं लक्षात घ्या. इथं बघा CH2CH2OCS3 अशा पद्धतीनं असेल की हा आपला फंक्शनल ग्रुप कुठला याच्यामध्ये इथर आहे ना. ऑप्शन 2 साईडच्या अल्किल ग्रुप आणायचं आहे बरोबर आहे की नाही. ह्या साईडचा अल्किल ग्रुप कुठला आहे रे. अल्किल ग्रुप आर कोण आहे आपला मिथाइल ग्रुप आहे. ह्या साईडचा अल्किल ग्रुप कुठला आहे आपला CH3CH2. हा अल्किल ग्रुप कुठला आहे इथाइल ग्रुप आहे. लक्षात दे ना हा मिथाइल आणि हा इथाइल आहे. मग आता ह्यामध्ये लार्जर अल्किल ग्रुप कुठला आहे. लार्जर म्हणजेच काय जास्त कार्बन एटम असणारा अल्किल ग्रुप कुठला आहे रे. ओके मॅक्सिमम कार्बन असताना अल्किल ग्रुप कुठला आहे. कुठल्या लेफ्टचा आहे का राईटचा आहे. लेफ्टचा आहे ना की ह्याच्यात 2 कार्बन आहेत. हा लार्जर अल्किल ग्रुपला आपण काय म्हणणार आहे की लार्जर अल्किल ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अ पॅरेंट सेल. चल का ह्याला पॅरेंट सेल म्हणणार आहे आपण. म्हणजे ही 2 कार्बनची आपली पॅरेंट सेल येणार आहे. आणि नंबरिंग कसं करणार आहे. नंबरिंग ऑफ पॅरेंट सेल इज डन सो ॲज टू गिव्ह द लोएस्ट पॉसिबल नंबर. ओके नंबरिंग कसं करणार आहे फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला लोएस्ट नंबर आला पाहिजे. आता मग फंक्शनल ग्रुपचा कार्बन कुठला आहे आपला हा ना. हा कार्बन फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे लक्षात का नाही. मग ह्या कार्बनला लोएस्ट नंबर म्हणजे ह्यालाच फर्स्ट पोर्शन देणार तुम्ही आणि इकडे काय करणार आहे तुम्ही सेकंड पोर्शन देणार आहे. लक्षात. मग आता 1 नंबरला आपला अल्कोऑक्सी ग्रुप आला. आपण काय म्हणतोय अल्कोऑक्सी अल्केन म्हणतोय ना. 1 नंबरला अल्कोऑक्सी ग्रुप हा मग मिथाइल ग्रुप प्लस ऑक्शन काय म्हणायचं मिथॉक्सी असं म्हणायचं. अल्किल ग्रुप प्लस ऑक्शनला आपण जनरली काय म्हणतोय अल्कोऑक्सी म्हणतोय. तर मिथाइल ग्रुप प्लस ऑक्शन काय येणार आपला मिथॉक्सी येणार. लक्षात का. त्यामुळे किती नंबरला येतो 1 नंबरला आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार सांगायचं आता की ह्याला 1 मिथॉक्सी असं म्हणणार. पोझिशन द्यायचं आहे. ओके लोएस्ट लोकल नंबरनं दाखवायचा तो 1 मिथॉक्सी. आणि लार्जर अल्किल ग्रुप आहे त्याला काय कन्सिडर करायचं आहे आपण पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचं. हा मिथॉक्सी झाला आणि 2 कार्बनचा अल्केन कुठला झाला इथेन. ओके अशा पद्धतीने हा काय होणार आहे अल्कोऑक्सी अल्केन होणार. लक्षात दे ना. ओके 1 मिथॉक्सी काय झाला इथेन झाला. ओके त्यानंतर समजा एखादा फंक्शन ग्रुप असा असेल इथरच घेतला आपण CH3CH3OCS3. ओके अशा पद्धतीनं असेल तर ह्यावेळी आता IUPAC नेम कसं द्यायचं आहे बघा. फंक्शनल कुठला आहे आपल्या ह्याच्यामध्ये इथर हा फंक्शनल ग्रुप आहे ना. ओके ह्या साईडला अल्किल ग्रुप कुठला आहे CH3CH3 हा प्रोपिल ग्रुप आहे 3 कार्बनचा. आणि ह्या साईडला CH3 कुठला आहे आपला मिथाइल ग्रुप आहे बरोबर आहे ना. हा मिथाइल ग्रुप आहे. मग आता लक्षात घ्या लार्जर अल्किल ग्रुप कुठला आहे 3 कार्बनचा आहे. लार्जर अल्किल ग्रुपला पॅरेंट चेन कन्सिडर करायचा पॅरेंट चेन पण सांगितलंच आहे लॉंगेस्ट कार्बनचे चेन सिलेक्ट करायचे ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल किंवा सिंगल फंक्शनल ग्रुप आहे असं. आता लॉंगेस्ट चेन आपली किती येणार आहे ह्या 3 कार्बनची चेन आहे ना. इथं तर एकच कार्बन आहे. आणि मग काय करायचं ज्या लॉंगेस्ट चेनमध्ये फंक्शनल ग्रुप आहे आणि फंक्शनल ग्रुपला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्याला लोएस्ट लोकल नंबर द्यायचा आहे. फंक्शनल ग्रुपला कुठला कार्बन अटॅच आहे मग हा कार्बन ना त्याला लोएस्ट लोकल नंबर आला पाहिजे. आता लॉंगेस्ट चेन तर घ्यायचं आहे म्हटल्यावरती ही चेन घेतली तर 2च कार्बन येणार ना बरोबर आहे की नाही. आणि जर आपण ही चेन घेतली तर फर्स्ट सेकंड आणि इथं काय येणार आहे थर्ड येणार आहे. इथं 3 कार्बन येणार. लॉंगेस्ट चेन घ्यायचं आहे चल का 3 कार्बनची चेन येणार. आणि सेकंड कार्बनला कोण अटॅच होणार मग सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आणि ऑक्सिजन आहे. तर हा टोटल आपला सबस्टिट्यूएंट आला लक्षात घ्या. मिथाइल ग्रुप प्लस ऑक्सिजन ह्याला आपण काय म्हणतोय मिथॉक्सी. चल का मिथॉक्सी किती नंबरला मिथॉक्सी आहे मग इथं आता 2 नंबरच्या कार्बनला ना. त्यामुळे पोझिशन द्या काय होणार इथं 2 मिथॉक्सी प्रोपेन 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन होणार. की अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं नेमिंग करू शकताय. चल का 2 मिथॉक्सी प्रोपेन लक्षाल का. कुणासाठी इतर हा फंक्शनल ग्रुप असेल तर अल्कोऑक्सी अल्केन म्हणायचं लक्षाल का. की अशा पद्धतीने हे
देऊ शकता की नाही नंबरिंग आता? ओके. आता समजा दुसरा आपण इथं घेतला असेल एखादा फंक्शनल ग्रुप आपण घेऊया. समजा आपण आता हा घेतला असेल CH3 CH2 CH2OH असं आपण घेतला असेल. आता ह्या कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे हा पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचा. कोण आहे आपला फंक्शनल ग्रुप? OH आहे ना. OH म्हणजे कोण आहे आपला? अल्कोहोल आहे. OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे अल्कोहोल आहे ना. आता अल्कोहोलचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे तर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचं आहे. कुठली? ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. तर ह्या कार्बोनेटमला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे ना. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा काय येणार आहे? थर्ड. 1 नंबरला अटॅच आहे. आता मग ह्याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, अल्कोहोलला आपण अल्कॅनॉल असं म्हणतोय. पॅरेंट अल्केनमधला लास्टचा ई जो आहे तो आपण कशाने रिप्लेस करतोय? OL. सफिक्स ई ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय OL. मग आता प्रोपेन होणार आहे. प्रोपेनचा EOL न काढा काय होणार आहे? प्रोपॅनॉल. आणि 1 नंबरच्या कार्बन आहे ना, त्यामुळे तुम्ही काय म्हणू शकताय? प्रोपेन 1OL पोझिशन देऊ शकताय. बरोबर आहे ना. समजा जर हाच इथं 2 नंबरच्या कार्बनला असता तर काय दिलं असतं? CH3 CHOH CH3. इथं OH किती नंबरला आहे रे? किती नंबरला आहे? सेकंड नंबरला आहे ना. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. इथं काय होणार? प्रोपेन 2OL 2 नंबरला आहे ना. पोझिशन द्यायचं चल का. अशा पद्धतीने हे सिंगल किंवा एकच प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडचं आपण नॉमेनक्लेचर करू शकतोय. आता त्यानंतर पॉलिफंक्शनल कंपाऊंडमध्ये त्यासाठी रूल्स काय बघा. हा फर्स्ट रूल लक्षात आलेला आहे ना. ओके. नेक्स्ट बघा ह्यामध्ये सेकंड रूल काय बघा. द नेम ऑफ पॅरेंट हायड्रोकार्बन Okay, the name of parent hydrocarbon is modified with appropriate suffix. Okay, appropriate suffix with single or principal functional group. With single or principal functional group. Okay, with single or principal functional group. ओके, लक्षात आहे. तर पॅरेंट हायड्रोकार्बनचे आपण चेन जी सिलेक्ट केलेलं आहे हे आपण मॉडिफाय कसं करणार आहे? सिंगल किंवा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याचा प्रिफिक्स सफिक्स म्हणजे पाठीमागे लावून करणार आहे आपण. आता OH असेल तर आपण काय लावलं होतं? लास्टला ई काढून OL हा सफिक्स टाकला होता. आणि त्यानंतर दुसरा समजा तुमचा कार्बोक्सिलिक ॲसिड असेल COOH असेल तर पॅरेंट हायड्रोकार्बनमधला शेवटचा ई आपण कशाने काढणार आहे? OH ॲसिडनं काढणार आहे. चल का. समजा इथेन असेल तर EOH ॲसिडनं काढा. काय होणार आहे? इथेनॉइक ॲसिड. अशा पद्धतीने इथं होणार आहे. आता बघा इथं कसं होणार आहे. आपण इथं घेऊया CH3 CH2COOH असं एखादा कंपाऊंड असेल. पॅरेंट हायड्रोकार्बन आता किती कार्बनचा आला? 3 कार्बनचा. आता कार्बनची चेन आपण सिलेक्ट करत असताना नंबरिंग कुठल्या साईडने करणार आहे? जो कार्बन फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे हा COH मधला कार्बनला पहिला कार्बन म्हणणार ना आपण. चल का. हा कार्बन काय येणार आहे? फर्स्ट, इथं सेकंड, इथं थर्ड. मग पॅरेंट हायड्रोकार्बन 3 कार्बनचं काय झालं आपलं?
प्रोपेन झालं ना, प्रोपेन. आता COH फंक्शनल ग्रुप असला तर सफिक्स काय लावतोय आपण, ओके, OH ॲसिड लावतोय ना. 3 कार्बनचा पॅरेंट हायड्रोकार्बन म्हणजे पॅरेंट अल्केन काय झाला, प्रोपेन झाला. ह्या प्रोपेनमधला शेवटचा ई म्हणजे तो काय असणार आहे, सफिक्स असणार आहे. सफिक्स म्हणजे पाठीमागचा. हायड्रोकार्बनमधील सफिक्स ई आपण कशानं काढणार आहे रे, OH ॲसिडनं काढणार आहे. ओके, त्यामुळे नेम आपलं काय होणार आहे, प्रोपेनाइक ॲसिड. चल का, आता लक्षात ठेवायचं आहे दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये, जर फंक्शनल ग्रुपचा कार्बन फर्स्ट असेल तर OH ॲसिडच्या पुढं 1 लिहिण्याची गरज नाही. चल का, ओके, डायरेक्ट तुम्ही प्रोपेनिक ॲसिड असं लिहिलं असेल, ह्याचा अर्थ काय होतो, फंक्शनल ग्रुप हा 1 नंबरच्या कार्बनचा आहे असं. चल का, इथं पोझिशन आली तर तो सेकंड थर्डला आपण लिहू शकतो. फर्स्टला असेल तर पोझिशन दाखवायची गरज नाही. ओके, हा प्रोपेनिक ॲसिड झाला. ओके, त्यानंतर समजा तुम्हाला हा दिला असेल CH3 CH2 NH2. हा NH2 कुठलाचा फंक्शनल ग्रुप आहे, NH2 कुठला फंक्शनल ग्रुप आहे, अमाइन आहे ना. अमाइनमध्ये आपण काय करतोय, सफिक्स काय लावतोय अमाइन ह्या फंक्शनल ग्रुपला, पॅरेंट अल्केनमधलं ई कसन करतोय आपण, पॅरेंट अल्केनमधला ई कसन करतोय आपण, पॅरेंट हायड्रोकार्बन ई आपण कसन करतोय, अमाइनने रिप्लेस करतोय, लक्षात घ्या. ओके, चला ह्याचं नेम काय होणार मग, 3 कार्बन, 2च कार्बन आहेत ना, 2 कार्बनचा अल्केन कुठला झाला, इथेन झाला ना. इथेनमधला ई अमाइनने काढा, हे काय होणार आहे, इथेन अमाइन होणार. लक्षात का, ह्याचं नेम काय होणार आहे, इथेन अमाइन. लक्षात आहे ना. अशा पद्धतीने हे सफिक्स आपण पाठीमागे लावणार आहे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या, चल का अगोदर त्याच्या प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला पॅरेंट हायड्रोकार्बनमधील ओके ई आपण रिप्लेस करून सफिक्स लावत असतो. ओके, लक्षात आलं ना हा रूल. आता नेक्स्ट याच्यामध्ये बघा पुढचा रूल आपला काय सांगतोय बघा ह्यामध्ये. नेक्स्ट name of other functional group, name of other functional group, name of other functional group are attached to this modified the name prefixes, modified the name prefixes, modified the name prefixes, the locant number of all functional group, the locant number of all functional group okay, the locant number of all functional group are indicated before the corresponding suffix, before the corresponding suffix or prefix, before the corresponding suffix or prefix. त्यानंतर बघा आता कार्बन ॲटम, in the carbon atom in COOR, COCl, CONH2, Cn and
CHO and CHO is C1 by rule, and therefore is not mentioned in the IUPAC name, is not mentioned in IUPAC rule. ओके, हा आपला रूल आहे, लक्षात घ्या. बघा काय सांगितले बघा ह्या रूलमध्ये, नेम ऑफ अदर फंक्शनल ग्रुप आर अटॅच्ड टू दिस मॉडिफाईड द नेम प्रिफिक्सेस. आता म्हणजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, मेन फंक्शनल ग्रुप सोडून बाकीचे जर फंक्शनल ग्रुप अटॅच असतील तर त्यांचं नेम कसं द्यायचं आहे, प्रिफिक्स म्हणून त्यांना नेम द्यायचं आहे. आणि द लोकल नंबर ऑफ ऑल फंक्शनल ग्रुप आर आयडेंटिफाईड बिफोर दी करस्पॉन्डिंग सफिक्स ऑर प्रिफिक्स. ओके, म्हणजे प्रत्येक फंक्शनल ग्रुपचे लोकल नंबर आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्यांचा सफिक्स आणि प्रिफिक्स लिहिण्याच्या अगोदर ते लोकल नंबर इंडिकेट करायचे आहेत. आणि जर कार्बन एटम हा COOR, COCl आणि CONH2CN आणि किंवा CHO ह्यांच्यामध्ये एक नंबरला येत असेल, म्हणजे लक्षात घ्या काय म्हणायचं बघा, COOR हा फंक्शनल ग्रुप कुठला आहे आपला, इस्टरचा. COCl असाइल क्लोराइड, CONH2 कुठला आहे आपला, हा CONH2 कुठला आहे, अमाइड. आणि हा CN सायनाइड, CHO अल्डिहाइड. ओके, ह्यांचा कार्बन एटम ऑलवेज 1 येतो, लक्षात घ्या, इज C1 बाय रूल. ह्यांचा कार्बन 1 नंबरला येत असतो. ओके, C1 1 नंबरला येत असतो ह्यांच्यातला कार्बन, आणि त्यामुळं देअरफॉर इज नॉट मेन्शन्ड इन IUPAC रूल. त्यामुळे तिथं ह्यांची पोझिशन देण्याची गरज नाही. म्हणजे ह्यांच्यातला जो कार्बन एटम आहे ह्या सगळ्या फंक्शनल ग्रुपला तो 1 नंबरलाच असतो. त्यामुळे ह्यांचा सफिक्स लिहिण्याच्या अगोदर ह्यांचा पोझिशन द्यायची गरज नाही IUPAC रूलमध्ये. चल का, ह्यांची पोझिशन द्यायची नाही, म्हणजे आपण 1 OH ॲसिड 1 अमाइन असं लिहायची गरज नाही असं म्हणून सांगितलं त्याने, असेल का. ओके, आता मग ह्यामध्ये एक्झाम्पल आपण इथे घेऊया, म्हणजे लक्षात येईल आपल्या. बघा इथं CH3 CH OH C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, CH2CH3. के लक्षात घ्या ह्या शब्दीने CH3 CHOH CO CH2CH3 हा आपला कंपाऊंड आहे. ह्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप किती आहेत रे, 1 आहेत का 2 आहेत, कुठले 2 फंक्शनल ग्रुप आहेत सांगा, आयडेंटिफाय करा. एक केटो ग्रुप आहे ना, C डबल बॉन्ड O हा एक फंक्शनल ग्रुप आहे, C डबल बॉन्ड O केटो हा एक फंक्शनल ग्रुप आहे. आणि दुसरा कुठला आहे, OH ना, अल्कोहोल हा एक फंक्शनल ग्रुप आहे. मग 2 फंक्शनल ग्रुप असतील तर त्यातला एक प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो आणि दुसरा असतो तो मायनर फंक्शनल ग्रुप असतो, त्याला आपण सबस्टिट्यूएंट कन्सिडर करत असतो. मग आता हा केटोन आणि अल्कोहोल हे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. ह्यामधला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप किंवा मेन फंक्शनल ग्रुप कुठला असणार आहे रे, कुठला असणार आहे, प्रायोरिटी ऑर्डर आपण काल सांगितलेलं आहे. कुठला फंक्शनल ग्रुप असणार आहे, केटोन असणार ना. केटोन हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असणार आहे आणि दुसरा राहिलेला फंक्शनल ग्रुप काय कन्सिडर करायचा आहे, आपण सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचा आहे. आता सबस्टिट्यूएंट कोण आहे, OH अल्कोहोल. मग ह्या सबस्टिट्यूएंटला प्रिफिक्स म्हणून लिहायचं आहे. मग OHला प्रिफिक्स आपण कसा लिहितोय, हायड्रॉक्सी म्हणतोय ना. OHला आपण हायड्रॉक्सी म्हणणार आहे प्रिफिक्समध्ये, चल का, प्रिफिक्समध्ये हायड्रॉक्सी म्हणणार आहे. आणि कार्बन एटमला आता नंबरिंग कसं करणार आहे, तुम्ही कुठल्या साईडनं नंबरिंग करू शकताय सांगा, राईट साईडने का लेफ्ट साईडनं, लेफ्ट साईडनं नंबरिंग करणार, चल का. त्यामुळं का लेफ्ट साईडने करणार आहे,
सबस्टिट्यूएंट हा मिनिमम पोझिशनला आला पाहिजे. इकडून केला तर 1 2 3 4 नंबरला आपला सबस्टिट्यूएंट येतोय. लक्षात घ्या, सबस्टिट्यूएंट मिनिमम पोझिशनला आला पाहिजे, त्यासाठी नंबरिंग ह्या साईडने केलं पाहिजे. इथं 1 2, इथं 3 होणार, इथं 4 आणि इथं काय येणार आहे 5 येणार आहे. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ही आपण आता सिलेक्ट केलेली आहे. बरं का, की कार्बनची सगळ्यात लांब चेन ज्याच्यामध्ये मेजर फंक्शनल ग्रुप किंवा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे ती आपण चेन इथं सिलेक्ट केलेली आहे. बरोबर. आता मग ह्या चेनमध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला आला आहे? आपला केटोन आला आहे ना. आणि दुसरा फंक्शनल ग्रुप आता सबस्टिट्यूएंट म्हणून ॲक्ट होणार आहे, तो आपण प्रिफिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. आता किती नंबरला आहे तो? 2 नंबरला आहे. त्यामुळे त्याची पोझिशन द्यायचं आहे. इथं सांगितलं आहे नेम ऑफ अदर फंक्शनल ग्रुप आर अटॅच्ड टू दिस. अटॅच इथं झालं आहे. मॉडिफाईड द नेम प्रिफिक्सेस. ओके, प्रिफिक्स घेऊन ते मॉडिफाईड करायचं. आणि लोकल नंबर ऑफ ऑल फंक्शनल ग्रुप आर इंडिकेटेड बिफोर दी करस्पॉन्डिंग सफिक्स ऑर प्रिफिक्स. लोकल नंबर म्हणजे यांची पोझिशन द्यायचं आहे. जो फंक्शनल ग्रुप प्रिफिक्स म्हणून ॲक्ट होणार आहे त्याचा लोकल नंबर त्याच्या पुढे लिहायचा, आणि जो सफिक्स म्हणून ॲक्ट होणार आहे त्याचा लोकल नंबर त्याच्या पुढे लिहायचा. आता मग OH किती नंबरचा कार्बनला आहे? 2 नंबरचा. मग ह्याचा लोकल नंबर किती आला? 2 आला. 2 म्हणायचं, डॅश करायचं. आणि काय आपण प्रिफिक्स लावतो ह्याला OHला काय म्हणतोय? हायड्रॉक्सी. चल का, 2 हायड्रॉक्सी. ओके, हा प्रिफिक्स आपण लिहिला होता, त्याच्या अगोदर त्याचा लोकल नंबर आला 2 हायड्रॉक्सी. आता पॅरेंट चेन किती कार्बनचं आहे? 5 कार्बनचं. 5 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला झाला? पेंटेन झाला. मग आता पेंटेनमधला शेवटचा ई जो आहे, आता कुठला फंक्शनल ग्रुप आहे? केटोन. केटोनला आपण आता सफिक्स लावणार आहे. सफिक्स काय लावतो केटोनसाठी? ONE लावतोय ना. शेवटचा ई आपण कशाने काढतोय? ONE काढत असतोय. मग ONE आपण हा काय झाला? सफिक्स आला पाठीमागे नावाचा. सफिक्स, प्रिफिक्स म्हणजे नावाच्या पुढं सफिक्स. ई आपण ONE काढणार आहे. मग ONE काढत असताना त्याच्या अगोदर त्याचं काय लिहा म्हणलं? लोकल नंबर लिहा म्हणलं. किती नंबरला आहे त्याची पोझिशन? लोकल नंबर म्हणजे पोझिशन ऑफ केटो ग्रुप. किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे ना. त्यामुळे इथं तुम्ही 3 लिहा. काय येणार मग हे? 3 ONE. लक्षात आलं? टोटल नेम कसं होणार? 2 हायड्रॉक्सी पेंटेन 3 ONE. लक्षात आलं? अशा तिन्हीचं नेम होणार. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट आपण घेऊया आता CH3 CH NH2 CH2 COOH हा आपला आहे. लक्षात आहे? हा पण आता मोनोफंक्शनल कंपाऊंड आहे का पॉलीफंक्शनल आहे? पॉलीफंक्शनल आहे. 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत. कुठले 2 फंक्शनल ग्रुप आहेत सांगा? कुठले 2 फंक्शनल ग्रुप आहेत? एक NH2 आहे ना, आणि दुसरा कुठला आहे? COOH. ओके, COOH फंक्शनल ग्रुपला काय म्हणताय तुम्ही? COOHला कार्बोक्सिलिक ॲसिड आणि NH2ला अमाइन. ओके, मग आता ह्या दोघांच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप म्हणजेच मेन फंक्शन ग्रुप कुठला आहे तो आयडेंटिफाय करा. कुठला येणार आहे? प्रायोरिटी ऑर्डरनुसार कोण पहिला येतोय? COOH. की हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला. मग प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असणारी लॉंगेस्ट कार्बनची चेन सिलेक्ट करायचं आहे. की ज्या चेनमध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आला पाहिजे अशी कार्बनची चेन आपण सिलेक्ट करायचं आहे. मग आता ती सिलेक्ट करत असताना आपण काय सांगतोय? COOHचा कार्बन कुठे येतोय? COOH. चल का, COOHचा कार्बन आपला ऑलवेज कुठे येणार आहे? फर्स्ट. चल का, हा कार्बन फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. बरोबर आहे ना? लक्षात आहे की नाही? COOHचा कार्बन ऑलवेज आपला इथं फर्स्ट एंड आहे. मग आता इथं अमिनो ग्रुप जो आहे आपला तो किती नंबरला आहे? इथं अमाइन हा फंक्शनल ग्रुप आहे. ह्याला प्रिफिक्स काय लावतोय आपण? NH2ला प्रिफिक्स अमिनो लावतोय ना. मग अमिनो किती नंबरच्या कार्बनला आहे? 3 नंबरचा. त्यामुळे त्याची लोकल नंबर लिहा अगोदर 3.
आणि त्यानंतर डॅश करून अमिनो लिहा आणि नंतर किती कार्बन्स आहेत स्ट्रेट चेनमध्ये आता 4 कार्बनचा पॅरेंट अल्केन ब्युटेन. चल का ब्युटेन लिहायचा आहे आणि आता इथं सफिक्स लावणार आहे. आता पाठीमागं फंक्शन ग्रुप आपला COH आहे तो मॉडिफाईड करायचा आता सफिक्स देऊन. आता ब्युटेन COH असेल तर शेवटचा E हा सफिक्स कशाने करतो आपण OH ॲसिडनं. ओके, मग हे डायरेक्ट काय होणार आहे 3 अमिनो ब्युटॅनिक ॲसिड. इथं 1 OIC ॲसिड लिहिण्याची गरज नाही कारण का 1 नंबरलाच COH आहे त्यामुळे 1 लिहिण्याची गरज नाही. चल का ओके 3 अमिनो ब्युटॅनिक ॲसिड अशा पद्धतीने हे होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा यामध्ये आता पुढचा फंक्शन ग्रुप आपण इथे घेऊया. समजा इथं एखादं कंपाऊंड असं असेल CH2 CHOH CH2OH. ओके, असे दोन फंक्शन ग्रुप आहेत ह्याच्यात परंतु दोन्ही फंक्शन कुठले आहेत तर आपले अल्कोहोलच आहेत ना, दोन्ही OHच आहेत. तर अशा वेळी काय करायचं बघा, 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील तर काय करायचं बघा ह्यामध्ये डायल असं म्हणायचं. ओके, 2 फंक्शन एक असेल तर आपण अल्कोहोलला काय करतोय सफिक्स, अल्कोहोलला सफिक्स आपण काय लावतोय OL लावतोय ना. 2 OL असेल तर डाय OL म्हणायचं, डाय म्हणजे 2. चल का आता मग पॅरेंट आपला हायड्रोकार्बनची चेन आता सिलेक्ट कशी करणार आपण, नंबरिंग कुठल्या साईडनं स्टार्ट करणार. ओके, राईट साईडनं ना. हा फर्स्ट फंक्शन ग्रुप ज्या साईडनं जवळ तिकडून नंबरिंग करणार. फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. चल का 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला झाला मग प्रोपेन. चल का प्रोपेन असं डायरेक्ट लिहायचं. जर 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील तर शेवटचा E रिटेन करायचा म्हणजे आहे तसाच ठेवायचा, तो रिप्लेस करायचा नाही. चल का 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील तर लास्ट E इज रिटेन्ड इन पॅरेंट अल्केनला शेवटचा E ॲज इट इज ठेवायचा. ओके, त्यामुळं प्रोपेन आणि आता पोझिशन द्यायचं आहे 1 नंबरला आहे आणि कुठं आहे तो 2 नंबरला आहे. 1,2 आणि डाय म्हणायचं 2 आहेत ना आणि OL म्हणायचं. ओके, प्रोपेन 1,2 डायल असेच नाही म्हणा, डाय म्हणजे 2 ना, 2 OL आहेत. प्रोपेन 1,2 डायल होणार. नेक्स्ट बघा पुढचा याच्यामध्ये एखादा कंपाऊंड असा असेल CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ओके, हा असेल. इथं पण दोन्ही सिमिलर आहेत. इथं काय करणार, कुठला फंक्शन ग्रुप आहे, इथं फंक्शन ग्रुप कुठला आहे, कुठला फंक्शन ग्रुप आहे अल्किन आहे ना. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा फंक्शन ग्रुप आहे. 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत. मग 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर आपण काय म्हणतोय, ज्या कंपाऊंडमध्ये 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत त्याला काय म्हणतोय आपण अल्काडाईन्स. म्हणजेच नाही IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये आपण घेतलेलं आहे. टोटल 4 कार्बन्स आहेत. आता नंबरिंग कसंही तुम्ही स्टार्ट करू शकता. चल का दोन्ही साईडने डबल बॉन्ड पहिल्या नंबरलाच आहे. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा काय येणार आहे 4th येणार. ओके, अंडरस्टँड. मग ह्यामध्ये लक्षात घ्या 4 कार्बन आहेत म्हटल्यावर पॅरेंट अल्केन कुठला होणार आहे ब्युटेन होणार आहे. डबल बॉन्ड आहे लक्षात घ्या त्यामुळे ब्युटेन आहे. परंतु 2 डबल बॉन्ड असेल तर काय म्हणणार आहे आपण डायन म्हणतो. डायन कसं येणार DIENE लक्षात घ्या. ओके, ENE. मग आता इथं 4 कार्बन्स आहेत त्यामुळे काय म्हणायचं ब्युटा असं म्हणायचं. हो का ब्युटा. चल का 1 आणि किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. मिनिमम पोझिशन घ्यायची डबल बॉन्डची. 1 नंबर आणि 3 नंबरला म्हणायचं, 2 आणि 4ला म्हणायचं नाही. चल का 1 आणि 3 नंबर ब्युटा डॅश करायचं 1,3 आणि पुढे काय म्हणायचं डायन. सर का इन म्हणजे डबल बॉन्ड, डाय म्हणजे 2. ओके, नेम कसं येणार ब्युटा 1,3 डायन. लक्षात ब्युटा 1,3 डायन. अशा पद्धतीने याचं नॉमेनक्लेचर करता येतील 2 सेम असतील तर. समजा आपण आणखी एक कंपाऊंड ह्याच्यामध्ये घेतलं पॉलिफंक्शनलसाठी.
एखादं कंपाऊंड असं असेल बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH2 CHO असं असेल. ह्यात कुठले दोन फंक्शन ग्रुप आहेत रे? एक केटोन आहे आणि दुसरा कोण आहे? अल्डिहाइड आहे. दोन फंक्शन ग्रुप. आता दोघांच्या मध्ये प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप कुठला आहे, म्हणजे मेजर फंक्शन ग्रुप कुठला आहे? अकॉर्डिंग टू प्रायोरिटी ऑर्डर पहिला कोण येतोय? कुठला येतोय? अल्डिहाइड येतोय ना, त्यानंतर केटोन येतोय. मग आता केटोन इथं काय म्हणून ॲक्ट होणार आहे? प्रिफिक्स म्हणून ॲक्ट होणार. ओके. आता मग आपल्याला काय करायचं आहे, एकदा तुम्ही प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आयडेंटिफाय केला की काय करायचं, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असणारी कार्बनची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचं. आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तर CHO आहे, कार्बनची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. कशी करणार? हा CHO प्रेझेंट असला कार्बन काय असतो आपला? फर्स्ट असतो, चल का? ओके, फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि इथं काय येणार? फोर्थ येणार. आता केटो हा आपला काय झाला? प्रिफिक्स आलेला आहे. प्रिफिक्स किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. मग आता केटोला प्रिफिक्स काय लावतो आपण? ऑक्सो म्हणतो ना. केटोन ह्या फंक्शन ग्रुपला प्रिफिक्स आपण ऑक्सो लावतो. ऑक्सोची लोकल नंबर लिहायचा आहे. ऑक्सो लिहिण्याच्या अगोदर किती नंबरला लोकल नंबर आहे किंवा पोझिशन नंबर आहे? 3 नंबरला आहे. त्यामुळे काय करणार आपण? 3 ऑक्सो म्हणणार. आणि टोटल कार्बन किती आले? 4. त्यामुळे हे काय होणार आहे? ब्युटेन. आणि शेवटचा ई काय करणार आहे आपण? अल्डिहाइडमध्ये कुठला सफिक्स आहे बघा, आता सफिक्स लावणार आता आपण. ओके, AL लावणार ना. हे आपण कशानं काढणार आहे? AL. नेम काय झालं? 3 ऑक्सो ब्युटेनॉल. लक्षात नेम कसं होणार आहे? 3 ऑक्सो ब्युटेनॉल. ओके, समजतंय ना. आता समजा एखादा कंपाऊंड असा असेल CH3CN, ओके, CH, ओके, CHOH, ओके, परत इथं आपला असेल CHCOOH, अशा 3 असेल तर इथं कसं करणार? किती फंक्शन ग्रुप आहेत? 3 फंक्शन ग्रुप आहेत. कुठले आहेत? CN, OH आणि कुठला आहे? COH. ओके. मग ह्या तिघांच्या मध्ये प्रिन्सिपल फंक्शन कुठला लाभ? COH, बरोबर ना. COH हा प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आहे आणि OH आणि CN काय आले? सबस्टिट्यूएंट आले. मग आता ह्या 2 सबस्टिट्यूएंट आहेत. COH असणारा कार्बन पहिला, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ. ओके, प्रिन्सिपल ग्रुप प्रेझेंट असताना कार्बन पहिला घ्यायचा आणि तिथून कार्बनचं नंबरिंग करायचं. ओके. आता मग सबस्टिट्यूएंट OH आणि CN झाला आहे, ही प्रिफिक्स म्हणून घ्यायचं आहे. ह्यांची पोझिशन पण द्यायचं आहे. आता CNचा प्रिफिक्स काय असतो? सायनो आणि OHचा हायड्रॉक्सी. आता मग हे प्रिफिक्स सबस्टिट्यूएंट आपले हे फंक्शन ग्रुप आपण प्रिफिक्स म्हणून लिहिणार आहे, जे सबस्टिट्यूएंट म्हणून लिहिणार आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचे. सायनो पहिल्यांदा येणार का हायड्रॉक्सी पहिल्यांदा येणार? सायनो, चल का. त्यामुळं लिहित असताना काय करायचं? 3 सायनो असं म्हणायचं. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार सबस्टिट्यूएंट लिहायचे. ओके, C पहिल्यांदा येणार, त्यानंतर H येणार. 3 सायनो, त्यानंतर परत कॉमा द्यायचा. 3 सायनो 2 काय येणार? चल का 2, 3 सायनो इथं डॅश करायचं, परत 2 हायड्रॉक्सी आणि शेवटी आपलं 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन झाला. ब्युटेन मधला ई कशानं काढणार? कार्बोक्सिलिकसाठी. ओके, OH ॲसिड. मग 3 सायनो 2 हायड्रॉक्सी काय येणार? ब्युटेनॉइक ॲसिड. ओके, अशा 3 ह्याचं नेम होणार. चल का 3 सायनो 2 हायड्रॉक्सी ब्युटेनॉइक ॲसिड. अंडरस्टँड? लक्षात येईल ना. ओके. आता मग समजा एखादा फंक्शन ग्रुप तुमचा असा असेल पाळी फंक्शनमध्ये, बघा इथं CH3 COOCH3 असा असेल. हा कुठला फंक्शन ग्रुप आहे? कुठला आहे? केटोन नाही. कुठला आहे सांगा? CH3 COOCH3, COOR
चल का COR कुठला असतो इस्टर आहे लक्षात घ्या ओके RCOOR आर म्हणजे अल्किल ग्रुप आहे इथं इस्टर आहे आता इस्टरला आपण काय सफिक्स लावतोय बघा काय सफिक्स लावतोय कुठला लावतोय सफिक्स OAT लावतोय ना आपण चल का OAT आता टोटल कार्बन किती आहेत बघा इथं आपला अल्किल कुठला आहे CH3 चल का त्याचं नाव पहिल्यांदा लेस मिथाइल म्हणस हा CH3 कोण झाला मिथाइल आणि 2 कार्बनचा अल्केन कुठला झाला हा मिथाइल सबस्टिट्यूट इकडे लिहायचा हा मिथाइल आणि 2 कार्बनचा अल्केन इथेन मधला शेवटचं ई कशाने काढायचं आहे सफिक्समध्ये OAT काढायचं आहे काय मग नेम काय नाव आहे मिथिल इथॅनॉइड ओके नेम काय झालं मिथिल इथॅनॉइड अंडरस्टँड मिथिल इथॅनॉइड असं होणार आहे समजा दुसरा तुम्हाला CH3COCl दिला असेल तर ह्याला नेम कसं देणार कुठला फंक्शन ग्रुप आहे हा कुठला फंक्शन ग्रुप आहे COCl कुठला फंक्शन ग्रुप असतो असाइल क्लोराइड चल का असाइल क्लोराइडला सफिक्स काय लावतोय आपण सफिक्स काय लावतोय OYL क्लोराइड आता 2 कार्बनचा अल्केन कुठला इथेन चल का इथेन मधलं शेवटचा ई आहे तो OYL क्लोराइडने काढा काय होणार इथेनॉइल क्लोराइड ओके हे काय होणार इथेनॉइल क्लोराइड लक्षात आलं इथेनॉइल क्लोराइड लक्षात आहे का सगळ्यांना हे अशा पद्धतीनं पॉलिफंक्शनल कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करायचं लक्षात येईल ना ओके आता ह्यानंतर नेक्स्ट आता आपण बघणार आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झीन IUPAC nomenclature of substituted benzene okay IUPAC nomenclature of substituted benzene आता पहिल्यांदा याच्यात आपण बघणार आहे मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन आता मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन म्हणजे काय असणार आहे बेन्झीनला एकच सबस्टिट्यूएंट अटॅच झाला असणार आहे मोनो म्हणजे 1 चल का बेन्झीन रिंगला एकच सबस्टिट्यूएंट अटॅच झाला असेल तर त्याला काय म्हणायचं मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन त्याचं नॉमेनक्लेचर कसं असतं हे आपल्याला बघायचं आहे तर मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीनमध्ये नॉमेनक्लेचर करत असताना ओके नेम ऑफ सबस्टिट्यूएंट एज प्रिफिक्स टू बेन्झीन ओके हिचं नॉमेनक्लेचर कसं येणार आहे बघा नेम ऑफ सबस्टिट्यूएंट ओके नेम ऑफ सबस्टिट्यूएंट एज प्रिफिक्स टू दी बेन्झीन ओके हा रूल आहे आपला नेम ऑफ सबस्टिट्यूएंट ॲज प्रिफिक्स टू बेन्झीन बेन्झीनला सबस्टिट्यूएंटचं नाव कसं द्यायचं आहे प्रिफिक्स म्हणून द्यायचं आहे ओके नेम ऑफ सबस्टिट्यूएंट ॲज प्रिफिक्स टू दी बेन्झीन ओके ह्यामध्ये बघा आता बेन्झीन कसं काढणार आहे आपण हा आपला अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड बेन्झीन आहे आता ह्याला आपण एखादा सबस्टिट्यूएंट अटॅच केला Cl बरोबर आहे Cl आपला एक सबस्टिट्यूएंट आहे मग आता ह्या सबस्टिट्यूएंट Cl हा सबस्टिट्यूएंटला आपण प्रिफिक्स म्हणणार आहे मग Clला प्रिफिक्स कुठला लावतोय आपण काल सांगितलं कुठला आहे Clला प्रिफिक्स कुठला रे क्लोरो म्हणतोय ना क्लोरो म्हणायचं आणि त्यानंतर काय लिहायचं ओके शेवटी बेन्झीन लिहायचं नेम काय होणार क्लोरो बेन्झीन चल का नेम ऑफ सबस्टिट्यूएंट एज प्रिफिक्स टू बेन्झीन ओके क्लोरोबेन्झीन झाला नेक्स्ट बघा
पुढचा यामध्ये आता इथं नायट्रोजन आहे N डबल बॉन्ड O मायनस N प्लस, हा ग्रुप आहे तो नायट्रो ग्रुप आहे. ही डायरेक्ट आपण असा दाखवला तरी चालेल, हा स्पीड करून लिहिलेला आहे NO2 चल का, असा पण असतो लक्षात घ्या NO2. ओके, तर ह्याचं नेम NO2 ग्रुपला प्रिफिक्स काय असतो, NO2 ग्रुपचा प्रिफिक्स काय असतो नायट्रो, आणि शेवटी काय लिहायचं बेन्झिन. नेम काय होणार नायट्रोबेन्झिन. ओके, ह्याचं नेम काय झालं आपलं नायट्रोबेन्झिन. त्यानंतर समजा आपण ब्रोमीन घेतला असेल तर ब्रोमीनला कसा लिहिणार आहे, ब्रोमीनचा प्रिफिक्स कसा लिहिणार, ओके ब्रोमो बेन्झिन, ह्याला काय म्हणायचं ब्रोमोबेन्झिन. ओके, ब्रोमोबेन्झिन येणार. त्यानंतर समजा आपण इथं आयोडीन घेतला असेल, आयोडीन, तर इथं काय म्हणायचं आयोडोबेन्झिन. चल का आयोडोबेन्झिन झालंय. ओके, त्यानंतर समजा हा असा असेल, एखादा सबस्टिट्यूएंट इथं अटॅच केला CH3 ओके, हा सबस्टिट्यूएंट आहे. ह्या सबस्टिट्यूएंटमध्ये कार्बन ॲटम किती आहेत 3 आहेत ना, 3 कार्बन ॲटम्स आहेत. 3 कार्बनचा अल्किल ग्रुप कुठला येणार प्रोपिल, अल्किल ग्रुप प्रोपिल येणार. आता मग इथं लक्षात घ्या पॉईंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन इथं आहे, हा पॉईंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, आणि हा पहिला कार्बन दुसरा कार्बन सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणतोय आयसो असं म्हणतोय. ओके, हे आपण सांगितलेलं आहे आयसो, आणि अल्किल ग्रुपचं नेमलेस हे काय येणार आयसोप्रोपाईल, हा ग्रुप झाला आयसोप्रोपाईल, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असल्यामुळं, आणि पुढे काय म्हणणार आहे बेन्झिन, आयसोप्रोपाईल बेन्झिन झाला. समजा सिंपल तुम्ही घेतला असेल CH3, हा ग्रुप कुठला आहे मिथाइल, ह्याला काय म्हणणार तुम्ही मिथाइल बेन्झिन. लक्षात. ओके, अशा रीतीने हे मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिनचं नॉमेनक्लेचर आहे. जो सबस्टिट्यूएंट आहे तो प्रिफिक्स म्हणून घ्यायचा बेन्झिनला, चल का प्रिफिक्स म्हणून घ्यायचा. लक्षात आहे ना. ओके, आता मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन, काही मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन आहेत त्यांना ट्रिवियल नेम आहे. ट्रिवियल नेम म्हणजे त्यांचं नाव फिक्स आहे. ते ट्रिवियल नेम कशावरून काढलं तर डे टू डे लाईफमध्ये त्यांचा यूज काय. ओके, आणि त्याचं युनिव्हर्सली ॲक्सेप्टन्स कसं आहे त्याच्यावरून त्यांचं हिस्टॉरिकल नेम किंवा कॉमन नेम दिलं जातं. ते कॉमन नेम IUPAC सिस्टीममध्ये सुद्धा ॲक्सेप्ट केलं जातं. म्हणजे त्या कंपाऊंडला IUPAC सिस्टीम आणि कॉमन सिस्टीममध्ये त्याच नेमनं सांगितलं जातं. आता मग त्यासाठी आपण म्हणणार आहे मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन. सम मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन हॅव ट्रिवियल नेम्स. ओके, दीज आर ऑल्सो ॲक्सेप्टेड बाय IUPAC. ओके, बघा याच्यामध्ये सम मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन some monosubstituted benzene okay have trivial name. Trivial name, okay, which may show no resemblance with name of attached substituent group, which do not resemble to the attached substituent. Which do not resemble to the attached substituent.
त्यांचा अटॅच केलेल्या सबस्टिट्युएंटशी काही संबंध नसतो, लक्षात घ्या. डायरेक्ट त्या कंपाऊंडचं नेम हे ट्रिवियल नेमनं सांगितलं जातं. त्यांचं ट्रिवियल नेममध्ये स्पेशल नेम असतं. आता हे कुठले असतात हे आपल्याला बघायचं. आता हेच एक कंपाऊंड आहे बघा, ही बेन्झिन आहे आपला, सेम ॲज इट इज बेन्झिन. आता ह्या बेन्झिनला जर CH3 ग्रुप अटॅच केला की आपण जनरल आपण काय म्हणतो रे, मिथाइल बेन्झिन. परंतु ह्याला डायरेक्ट काय म्हणायचं, टोलिन असं म्हणायचं. त्याला कुठला सबस्टिट्युएंट अटॅच झाला आहे त्याच्याशी रिझेंबल्स करायचं नाही. ओके, विच डू नॉट रिसेंबल टू द अटॅच्ड सबस्टिट्युएंट. चल का, मिथाइल बेन्झिनला टोलिन असं म्हटलं जातं. आणि हे IUPAC सिस्टीमनं सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे. द कॉमन नेम रिटन इन ब्रॅकेट आर ऑल्सो ॲक्सेप्टेड बाय IUPAC. ओके, अँड दिस नेम also accepted by IUPAC. ओके, हे नेम आपलं IUPAC सिस्टीमनं ॲक्सेप्ट केलेलं आहे. ओके, IUPAC सिस्टीममध्ये आणि कॉमन सिस्टीममध्ये ह्या कंपाऊंडला टोलिनच असं म्हणायचं. चल का, बेन्झिनला मिथाइल ग्रुप असेल तर टोलिन असं म्हणायचं. त्यानंतर दुसरा, ह्याला आपण जनरली काय म्हणतोय, NH2 म्हणतोय ना. बेन्झिनला NH2 ग्रुप अटॅच झाला आहे तर ह्याला आपण काय म्हणतो रे, हे आपलं कॉमन नेम ह्याचं काय होतं, मिथाइल बेन्झिन होतं. चल का, ह्याला आपण काय म्हणणार आहे, टोलिनच म्हणणार. ह्याचं नेम काय आपलं, NH2 ग्रुपला प्रिफिक्स काय असतो, अमिनो. हे आपण अमिनो बेन्झिन असं न म्हणता काय म्हणायचं आहे, ॲनिलीन असं म्हणायचं ह्या कंपाऊंडला. ओके, ॲनिलीन. बेन्झिन रिंगला NH2 ग्रुप असेल तर डायरेक्ट ॲनिलीन असं म्हणायचं, हे अमिनो बेन्झिन म्हणायचं नाही. चल का, हे IUPAC सिस्टीमनं सुद्धा ॲनिलीन हेच नेम ॲक्सेप्ट केलेलं आहे. समजा दुसरा असेल, बेन्झिनला OH ग्रुप अटॅच असेल तर फेनॉल म्हणायचं. बेन्झिनला OH ग्रुप अटॅच असेल तर काय म्हणायचं, फेनॉल म्हणायचं. डायरेक्ट OH ग्रुप अटॅच असेल बेन्झिनला तर फेनॉल म्हणायचं. आता आपलं काय होतं, असं OHला आपण हायड्रॉक्सी म्हणतो होतो आणि पुढं बेन्झिन म्हणतो होतो. असं हायड्रॉक्सी बेन्झिन न म्हणता डायरेक्ट काय म्हणायचं, फेनॉल असं म्हणायचं. फेनॉल असं म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, बेन्झिन रिंगला OCH3 अटॅच असेल, OCH3 हा सबस्टिट्यूट अटॅच असेल तर डायरेक्ट ह्या कंपाऊंडला ॲनिसोल असं म्हणायचं. ते बेन्झिनला OCH3 असेल तर ॲनिसोल असं म्हणायचं. आणि इथं आपण काय म्हणतोय, रेग्युलर मिथिल ग्रुप प्लस ऑक्सिजन मिथॉक्सी. ओके, हे मिथॉक्सी बेन्झिन हे मिथॉक्सी बेन्झिन न म्हणता डायरेक्ट काय म्हणायचं आहे, ॲनिसोल असं म्हणायचं. मिथॉक्सी बेन्झिन म्हणायचं नाही. ओके, ॲनिसोल असंच म्हणायचं. त्यानंतर बेन्झाल्डेहाइड. बेन्झिन रिंगला जर हा आपला CHO ग्रुप अटॅच असेल की बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड OH ह्याला आपण काय म्हणणार आहे, बेन्झाल्डेहाइड. चल का, बेन्झिन रिंगला CHO असेल तर काय म्हणायचं, बेन्झाल्डेहाइड. चल काय, लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, बेन्झिन रिंगला COOH जर अटॅच असेल, बेन्झिन रिंगला COOH अटॅच असेल, म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड हा फंक्शनल ग्रुप बेन्झिन रिंगला अटॅच असेल तर डायरेक्ट ह्याला काय म्हणायचं आहे, बेन्झोइक ॲसिड असं म्हणायचं. चल का, बेन्झोइक ॲसिड असं म्हणायचं. हे ट्रिवियल और कॉमन नेम्स आहेत, लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं. ह्याला टोलिन म्हणायचं, ह्याला ॲनिलीन म्हणायचं NH2 ग्रुप अटॅच तर, OH असेल तर फेनॉल म्हणायचं.
OCH3 असेल तर ॲनिसोल म्हणायचं, CHO असेल तर बेन्झाल्डिहाइड म्हणायचं, COH असेल तर बेन्झोइक ॲसिड. हे IUPAC सिस्टीमने ॲक्सेप्ट केले, लक्षात घ्या ह्यांचं ट्रिव्हियल नेम. म्हणजे ह्या कंपाऊंडला कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीममध्ये काय म्हणायचं आहे, ह्याच नावानं त्याचं अनाऊन्समेंट करायचं आहे. लक्षात समजलं आहे ना हा रूल. त्याच्यानंतर मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिनसाठीच आहे, परंतु तो कधी बेन्झिनला अटॅच असलेला अल्किल ग्रुपमध्ये 7पेक्षा जास्त कार्बन ॲटम प्रेझेंट असतील तर त्यावेळी बेन्झिनला सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचा. चल का काय म्हणतो मी, बेन्झिनला अटॅच असलेला सबस्टिट्यूएंटमध्ये 7पेक्षा जास्त कार्बन ॲटम प्रेझेंट असतील तर त्यावेळी बेन्झिन हा सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचा आहे. चल का ओके. त्यासाठी आपण हा रूल घेणार आहे. काय सांगतोय बघा रूल हा, बघा, इफ द अल्किल सबस्टिट्यूएंट इज लार्जर दॅन if the alkyl substituent is larger than benzene ring, larger than benzene ring म्हणजेच किती कार्बन असणार आहे, 7 or more carbon atoms, more carbon atoms. ओके, 7 किंवा 7पेक्षा जास्त कार्बन ॲटम. बेन्झिनमध्ये कार्बन किती असतात आपले, 6 कार्बन असतात. बेन्झिनपेक्षा जास्त म्हणजे 7 किंवा 7पेक्षा जास्त पाहिजे. 7 or more carbon atoms. The compound is named as, the compound is named as, the compound is named as phenyl substituted okay, the compound is named as phenyl substituted alkane. ओके, त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, फिनिल सबस्टिट्यूटेड अल्केन असं म्हणायचं. म्हणजे बेन्झिन रिंग थोडक्यात काय कन्सिडर करायचं आहे, फिनिल म्हणून कन्सिडर करायचं आहे. लक्षात घ्या. आता सुरुवातीला बघा, जसं तुम्ही काय म्हणताय, अल्केनमधला एक हायड्रोजन ॲटम कमी झाला की तुम्ही काय म्हणता रे, अल्केनमधला एक हायड्रोजन ॲटम कमी झाला की काय म्हणणार तुम्ही, अल्किन असं म्हणताय ना, अल्किल ग्रुप म्हणताय. तसं बेन्झिनमधला लक्षात घ्या, बेन्झिनचं ओरिजिनल नेम आपलं फिन होतं. लक्षात घ्या, बेन्झिनचं ओरिजिनल नेम फिन होतं. मग ह्या फिनमधला एक हायड्रोजन ॲटम कमी झाला तर ह्याला काय म्हणायचं, फिनाईल असं म्हणायचं. सर का, कारण का अल्केनमधला शेवटचा ए आपण कसं करतोय, वायलनं करत असतोय, तेवढे अल्केल ग्रुप तयार होतोय. तसं फिनमधला शेवटचा ई वायलनं करायचा, त्यावेळी काय होणार, तुमचं फिनाईल होणार. लक्षात घ्या, बेन्झिनचं ओरिजिनल नेम आपलं फिन होतं. लक्षात घ्या, जसं अल्केनमधला एक हायड्रोजन ॲटम काढल्यावरती अल्किल ग्रुप होतो, म्हणजे मिथेनमधला एक काढला की मिथाइल ग्रुप, इथेनमधला एक हायड्रोजन कमी झाला की इथाइल ग्रुप, प्रोपाइल ग्रुप, ब्युटाइल ग्रुप. त्याच पद्धतीनं बेन्झिनमधला फिन म्हणायचं, फिनमधला एक हायड्रोजन कमी झाला की तो काय होणार आहे, फिनाईल होणार. म्हणजे बेन्झिनमध्ये किती कार्बन हायड्रोजन असतात, 6 कार्बन हायड्रोजन. एक कमी झाला की काय होणार आहे, C6H5 होणार. C6H5 ग्रुपला काय म्हणायचं, फिनाईल ग्रुप असं म्हणायचं. चल का, फिनाईल ग्रुप. लक्षात आहे. आता मग जर बेन्झिनला अटॅच केलेल्या सबस्टिट्यूएंटमध्ये 7पेक्षा जास्त कार्बन ॲटम प्रेझेंट असतील तर बेन्झिनला सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचा. आता मग इथं मी सबस्टिट्यूएंट इथं लिहितोय, कंपाऊंड इथं लिहूया, CH3 CH CH2 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 ओके 7. चल का, 7 कार्बन ॲटम्स इथं आपले प्रेझेंट आहेत. चल का ओके, बेन्झिनला हा सबस्टिट्यूएंट अटॅच आहे ना. किती कार्बन ॲटम्स आहेत बघा याच्यामध्ये, नंबरिंग कुणीकडून स्टार्ट करायचं बघा, ह्या साईडनं, फर्स्ट, सेकंड, थर्ड,
4th 5th 6th आणि 7 पेक्षा जास्त कार्बन आहेत. 7 किंवा 7पेक्षा जास्त पाहिजेत. ओके, म्हणजे ती बेन्झीन रिंगपेक्षा जास्त आली त्यावेळी बेन्झीनला काय कन्सिडर करायचं आहे, फिनिल सबस्टिट्यूट म्हणजे फिनिल ग्रुप कन्सिडर करायचं. आता किती नंबरला आता फिनिल ग्रुप आहे आपला, बेन्झीनला आठवलेल्या सबस्टिट्यूटमध्ये 7 कार्बन आहेत त्यावेळी बेन्झीनला फिनिल ग्रुप कन्सिडर करायचं, फिनिल सबस्टिट्यूट म्हणायचं. किती नंबरला फिनिल ग्रुप आहे मग, सेकंड नंबरला, त्यामुळे त्याची पोझिशन द्यायची अगोदर 2 म्हणायचं. त्यानंतर डॅश करून काय लिहायचा, फिनाईल असलेच 2 फिनाईल. आणि 7 कार्बनचा पॅरेंट अल्केन कुठला झाला, हेप्टेन. ओके, फिनाईल सबस्टिट्यूटेड हेल्केन सर का, फिनाईल सबस्टिट्यूटेड अल्केनचं फॉर्मेशन झालं. 2 फिनाईल काय होणार इथं, हेप्टेन. ओके, नेम आपलं काय झालं, 2 फिनाईल हेप्टेन. ओके, आणि 7पेक्षा कमी असतील म्हणजे 6 असतील तर त्यावेळी लक्षात घ्या कसं असणार, असं असेल की याच्यामध्ये CH2 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 CH3 लक्षाल का. किती कार्बन ॲटम्स आहेत बघा इथं, 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. म्हणजे आता 6 कार्बन असेल तर तो सबस्टिट्यूट होणार आहे का, म्हणजे बेन्झीन रिंग सबस्टिट्यूट होणार का, हा अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट होणार होता. आता मला सांगा इथं बेन्झीन रिंग सबस्टिट्यूट होईल का, नाही. इथं कार्बन ॲटम किती आहेत, 6 आहेत. ओके, 7पेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील तरच बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूट होणार आहे, त्यावेळी ती बेन्झीन रिंग फिनिल रिंग म्हणून ओके ॲक्ट होणार आहे. आता इथं 6 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6 6 कार्बन असतील म्हणजे बेन्झीनपेक्षा कमी झाले, 7पेक्षा जास्त असेल तरच बेन्झीन सबस्टिट्यूट असणार आहे. मग ह्यावेळी हा अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट झाला. किती कार्बन आयटम्स आहेत, 6 कार्बनचा अल्किल ग्रुप कुठला, हेक्सिल चल का. त्यामुळे तुम्ही इथे काय लिहू शकता, 1 नंबरलाच आहे त्यामुळे 1 म्हणायची गरज नाही. तर इथं 2 नंबरला बेन्झीन इथं आटायची असती तर काय म्हणलं असतं तुम्ही, 2 हेक्सिल बेन्झीन म्हणलं असतं चल का. ह्याचं नेम काय झालं, हेक्सिल बेन्झीन. ओके, हे अशा पद्धतीने येणार. ओके, समजले ना. ओके, हेक्सिल बेन्झीन. ओके, अशा पद्धतीने हे होणार आहे. आता त्यानंतर बघा नेक्स्ट रूल आपण आता स्टडी करणार आहे. पुढचा रूल काय सांगतोय आपल्याला बघायचा, हे लक्षात येईल ना. त्यानंतर नेक्स्ट बघा आता ह्याच्यामध्ये मोनो सबस्टिट्यूट बेन्झीनमध्येच आहे. बेन्झीन रिंग can be considered as okay, benzene ring can be considered as substituent. Benzene ring can be considered as substituent when it is attached to an alkane with functional group. ओके, इम्पॉर्टंट रूल आहे लक्षात घ्या. बघा काय म्हटलंय, आता बेन्झीन रिंगला आपण सबस्टिट्यूएंट अगोदरच्या रूलमध्ये कधी कन्सिडर केलं होतं, सबस्टिट्यूएंटमध्ये 7पेक्षा जास्त कार्बन आयटम असतील तर बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट आपण कन्सिडर केलं होतं. आता मग परत बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट कधी ॲक्ट होणार आहे बघा, जर त्याला अटॅच असलेल्या अल्केनमध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर बेन्झीन रिंग काय होणार आहे, सबस्टिट्यूएंट होणार आहे. बघा यामध्ये एक्झाम्पल घेऊया यातलं, CH2CH2Cl काय अशा पद्धतीने. इथं बघा बेन्झीन रिंग आहे आपली आणि ह्या बेन्झीन रिंगमध्ये अटॅच असलेला सबस्टिट्यूएंट कुठला आहे, CH2 आहे.
ह्या सबस्टिट्यूएंटमध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे? Cl हा फंक्शनल ग्रुप आहे ना, हा आपला फंक्शनल ग्रुप आहे, लक्षात घ्या. ओके, फंक्शनल ग्रुप आहे आपला हा फंक्शनल ग्रुप. मग जर बेन्झीनला अटॅच असलेल्या अल्केन आहे आपला, अल्केन कुठला आहे? 3 कार्बनचा अल्केन आहे. ओके, ह्या अल्केनमध्ये कोण आहे? फंक्शनल ग्रुप आहे. ओके, बेन्झीनला अटॅच असलेल्या अल्केनमध्ये जर सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असेल तर त्यावेळी कार्बन किती आहेत हे बघायचं नाही. म्हणजे आपला अगोदरचा रूल काय होता? 7 पेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील तरच बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट होणार. इथं बेन्झीन रिंगला अटॅच असलेल्या सबस्टिट्यूएंटमध्ये जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्यावेळी बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायची आहे. चल का, इथं फंक्शनल ग्रुप कुठला आहे आपला? क्लोरीन आहे. त्यावेळी बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं आहे. सबस्टिट्यूएंट कन्सिडर करत असताना इथं नंबरिंग स्टार्ट करायचं आहे. इथं फंक्शनल ग्रुप अल्केनमध्ये फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बनला मिनिमम पोझिशन द्यायचे. मग तो कार्बन पहिला आला, क्लोरीन अटॅचला कार्बन फर्स्ट, इथं सेकंड, आणि इथं काय येणार आहे? थर्ड येणार आहे. ओके, आता 3 नंबरला कोण झाला? बेन्झीन झाला ना. मग बेन्झीनला आपण काय म्हणतोय? सबस्टिट्यूएंटमध्ये नाव काय देतोय? फिनाइल म्हणतोय ना. आणि क्लोरीनला काय म्हणतोय आपण? क्लोरो म्हणतोय. आता 2 सबस्टिट्यूएंट झाले अल्केनमध्ये. 3 कार्बनचा अल्केन कुठला झाला? प्रोपेन झाला. 2 सबस्टिट्यूएंट आले, एक क्लोरीन आला आणि एक फिनाइल आला. किती नंबरला क्लोरीन आहे? 1 नंबरला, आणि 3 नंबरला फिनाइल आहे. आता अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार सबस्टिट्यूएंट लिहायचे आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार क्लोरीन पहिल्यांदा का फिनाइल पहिल्यांदा येणार? क्लोरीन ना. त्यामुळं 1 क्लोरो म्हणायचं, पोझिशन द्यायचं आहे 1 क्लोरो. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार क्लोरीन पहिल्यांदा 1 क्लोरो म्हणायचं. त्यानंतर परत काय म्हणणार आहे? 3 नंबरला फिनाइल आहे, 3 फिनाइल. चल का, बेन्झीन रिंग फिनिल रिंग म्हणून ॲक्ट होणार. 3 फिनाइल आणि 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. ह्याचं नेम काय होणार? 1 क्लोरो 3 फिनाइल प्रोपेन. लक्षात दे ना. की बेन्झीन रिंगला अटॅचल्या अल्किल सबस्टिट्यूएंटमध्ये जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर त्यावेळी कार्बन किती आहेत अटॅच बघायचं नाही, त्यावेळी बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट होणार आहे. बघा, मग दुसरा आपण इथे घेऊया. त्यामध्ये ओके, बेन्झीन रिंगला CH2OH असेल. ओके, इथं बेन्झीन रिंगला अटॅचला सबस्टिट्यूएंटमध्ये कार्बन किती आहेत? एकच आहे ना. परंतु इथं सबस्टिट्यूएंटला कोण अटॅच आहे? OH हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे की नाही? हा OH हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, लक्षात घ्या. अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. त्यावेळी काय करायचं? बेन्झीन रिंगला सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं. किती कार्बन आहेत बघायचं नाही. की बेन्झीन रिंगला अटॅचल्या सबस्टिट्यूएंटमध्ये फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट म्हणून ॲक्ट होणार. त्यावेळी किती कार्बन आहेत बघायचं नाही. चल का, हा अल्किल ग्रुपला कुठलाही फंक्शनल ग्रुप अटॅच नसेल तर काय पाहिजे? 7 पेक्षा जास्त कार्बन पाहिजे, मग ती सबस्टिट्यूएंट होणार. फंक्शनल ग्रुप अटॅच तर 1 कार्बन जरी अटॅच असेल तरीसुद्धा बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट म्हणून ॲक्ट होणार आहे. आता याचं नेम कसं येणार बघा रे. आता ही आता बेन्झीन रिंग कुठला सबस्टिट्यूएंट झाली? बेन्झीनला काय म्हणणार आहे? फिनिल, बरोबर ना. आणि 1 कार्बनचा अल्केन कुठला झाला? मिथेन. चल का, मिथेन. आणि मग शेवटचा ई कसन करताय? मिथेनमध्ये अल्कोहोलमध्ये सफिक्स ओके OL न करताय ना. मग नेम काय झालं? फिनिल मिथेनॉल. चल का, काय नेम झालं? फिनिल मिथेनॉल. आता लक्षात घ्या, हे फिनिल मिथेनॉल सुद्धा म्हणू शकतोय. आणि टोटल दुसरं एक तुम्हाला सांगतोय, बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप अटॅच असेल तर ह्या टोटल ग्रुपला काय म्हणलं जातं? बेन्झील म्हणलं जातं. ओके ओके, बेन्झीन रिंगला CH2 असेल तर बेन्झाईल म्हटलं तर डायरेक्ट बेन्झील किंवा बेन्झाईल. आणि शेवटी OH म्हणजे अल्कोहोल ना. ओके, त्यामुळं बेन्झाईल अल्कोहोल तुम्ही म्हणू शकता डायरेक्ट, किंवा फिनिल मिथेनॉल म्हणू शकता. दोन्ही ह्याला म्हणू शकता, लक्षात घ्या. ओके, बेन्झीनला CH2 असेल तर डायरेक्ट बेन्झाईल आणि अल्कोहोल किंवा फिनिल मिथेनॉल. ओके, बेन्झाईल अल्कोहोल और फिनिल मिथेनॉल. ओके, अशा 3 तुम्ही म्हणू शकता. समजा आपण दुसरा एखादा कंपाऊंड लिहिला असेल, तो असा असेल C डबल बॉन्ड OCS.
ओके, हा कंपाऊंड आहे. बघा याच्यामध्ये काय करणार आहे आपण, इथं बेन्झीन रिंग आहे, बेन्झीन रिंगला आपला सबस्टिट्यूट अटॅच आहे. ह्या सबस्टिट्यूटमध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे, इथं फंक्शनल ग्रुप आहे की नाही आपला, हा फंक्शनल ग्रुप आहे, लक्षात घ्या. कुठला फंक्शनल ग्रुप आहे, CO केटोन आहे ना, केटोन हा फंक्शनल ग्रुप आहे. आता इथं लक्षात घ्यायचं, इथं काय करायचं, बेन्झीनला सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं. सबस्टिट्यूएंट कन्सिडर करत असताना आता इथं कार्बन एटमचं नंबरिंग करायचं. इथं फंक्शनल ग्रुप अटॅचला कार्बन ऑलवेज काय असतो आपला, फर्स्ट असतो. इथं सेकंड, फंक्शनल ग्रुप अटॅचला कार्बन एटमपासून नंबरिंग करायचं. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन. आता 1 नंबरच्या कार्बनलाच बेन्झीन सबस्टिट्यूएंट म्हणून ॲक्ट होत आहे. सबस्टिट्यूएंटमध्ये बेन्झीनला काय म्हणायचं, फिनाइल म्हणायचं. 1 नंबरलाच आहे ना, म्हणून काय म्हणणार तुम्ही, 1 फिनाइल. आणि हा इथेन म्हणणार, पॅरेंट अल्केन 2 कार्बनचा ना आला इथेन, आणि ते केटो ग्रुप आहे. केटोन असेल तर सफिक्स काय लावतोय आपण, ONE. त्यामुळे इथेन म्हणला शेवटचा ONE काढायचा. त्यामुळे नेम कसं येणार आहे, 1 फिनिल इथॅनॉन. चल का, 1 फिनिल इथॅनॉन म्हणायचं याला. आणि मग ह्याच कंपाऊंडला आणखी ट्रिवियल नेम आहे, हिस्टॉरिकल नेम आहे, याला पण लक्षात घ्या. काय नेम आहे बघा, हे कॉमन आणि IUPAC सिस्टीममध्ये ॲक्सेप्ट केलं आहे, अगोदरच्या रूलमध्ये बघितल्या पद्धतीने. तर लक्षात घ्या, बेन्झीनला CO अटॅच असेल, म्हणजे बेन्झीनला डायरेक्ट केटो ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं, फेनोन असं म्हणायचं. बेन्झीन रिंगमध्ये फिनिल ना, फिन, बेन्झीनला आपण ओरिजिनल नेम बेन्झीनचं काय सांगितलं आहे आपण, फिन म्हटलं आहे ना. फिनमध्ये शेवटचा ONE काढायचं, काय होणार, शेवटचा ONE काढा, काय होणार, मग ते फेनोन होणार ना. बेन्झीनचं ओरिजिनल नेम आपला फिन आहे. केटो ग्रुप जर बेन्झीनला अटॅच असेल तर शेवटचा ONE काढतो आपण, त्यावेळी काय होणार आहे, फेनोन होणार आहे. म्हणजे आपला इथं फेनोन झाला. आणि परत CH3CO ग्रुपला काय म्हणायचं, ॲसिटो असं म्हटलं जातं. बघा 2 वेळा CO घ्यायचा आहे. बेन्झीनला CO असेल तर फेनोन म्हणायचं, आणि ह्या CH3COला काय म्हणायचं, ॲसिटो असं म्हणायचं. मग नेम कसं होणार आपलं, हे ॲसिटोफेनॉन. चल का, की कुठलाही गॅप न सोडता हे लिहायचं. काय लिहायचं, ॲसिटोफेनॉन. ओके, हे लक्षात ठेवायचं, 1 फिनिल इथॅनॉन किंवा ॲसिटोफेनॉन. लक्षात लागेल सगळ्यांना, की 1 फिनिल इथॅनॉन और ॲसिटोफेनॉन. अंडरस्टँड, समजले ना. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, आता डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीनसाठी, डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीनसाठी आपल्याला बघायचं आता डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह्ज. डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह्ज. डाय म्हणजे 2. आता मोनो सबस्टिट्यूटमध्ये बेन्झीनला एकच सबस्टिट्यूट होता. डाय सबस्टिट्यूटमध्ये बेन्झीनला 2 सबस्टिट्यूट असणार आहे. डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे बेन्झीनचे कंपाऊंड्स. बघा याच्यामध्ये आता कॉमन नेम देणार आपण 3 पॉसिबल आयसोमर्स डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीनचे होऊन आहेत. त्यातला वन ऑफ देम आर्थो मेटा पॅरा, की हे असणार आहे. तो कसा असणार आहे बघा, बेन्झीन आपण इथं तर लिहिली असेल, बेन्झीन, बेन्झीनचा ही बेन्झीन आहे, ही बेन्झीनची आपली फर्स्ट पोझिशन कन्सिडर करा, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ आणि फिफ्थ. ही बेन्झीनची ही जी पोझिशन आहे, ह्या पोझिशनला आर्थो पोझिशन असं म्हणलं जातं. चल का, त्यानंतर ह्या पोझिशनला 3 नंबरची पोझिशन आहे, ह्याला मेटा पोझिशन असं म्हणलं जातं. चल का, इथली 4 नंबरची पोझिशन आहे, ह्या पोझिशनला पॅरा पोझिशन असं म्हणलं जातं. परत मेटाच्या बरोबर समोरची मेटा, परत ह्या 2च्या बरोबरच्या समोरची ही आर्थो, आणि परत ही 1 आणि 4 ही पॅरा. चल का, ह्या पोझिशन असतं लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, आर्थो पोझिशनला O असं म्हणायचं शॉर्टमध्ये, पॅरा पोझिशनला स्मॉल m असं म्हणायचं, सॉरी मेटा पोझिशनला स्मॉल m, आणि पॅरा पोझिशनला स्मॉल p ने रिप्रेझेंट केलं जातं.
ओके. मग ह्यामध्ये आर्थो पोझिशनमध्येच ओ ही आपली कुठं असणार आहे 1-2 पोझिशन. एखादा सबस्टिट्यूएंट 1-2 पोझिशनला सबस्टिट्यूएंट असेल 1-2 पोझिशनला सबस्टिट्यूएंट असेल 1-2 पोझिशन सबस्टिट्यूएंट जर 1-2 पोझिशनला असेल 1 आणि 2ला त्याला काय म्हणायचं आर्थो पोझिशन असं म्हणायचं. आणि सबस्टिट्यूएंट मेटा पोझिशनला असेल मेटाला आपण एम असं म्हणतोय. ओके एम. 1-3 पोझिशनला एखादा सबस्टिट्यूएंट असेल 1 आणि 3 नंबरला 2 डाय म्हणले ना 2 सबस्टिट्यूएंट 1 1ला असेल 1 3ला असेल तर त्याला त्या पोझिशनला काय म्हणायचं बघा. 1-3 पोझिशनला जर सबस्टिट्यूएंट असेल तर आपण काय म्हणतोय मेटा असं म्हणतोय. ओके. आणि पॅरा म्हणजे पी ही 1-4 पोझिशनला 1 आणि 4 नंबरला सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील 1-4 पोझिशनला सबस्टिट्यूएंट नसेल तर आपण काय म्हणतोय ह्याला पॅरा पोझिशन असं म्हणतो. लक्षात हे लक्षात ठेवायचं आहे. ओके ओके. ही आर्थो मेटा आणि पॅरा लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं आहे पोझिशन सगळ्या. आता इथं लक्षात घ्या दुसरा आपल्या नॉमेनक्लेचर इथं करायचं आहे. हे नॉमेनक्लेचर आता कसं होणार बघा. यामध्ये मी आता सिंपल इथं घेतला असेल बेन्झीन रिंग. आता IUPAC जर नॉमेनक्लेचर असेल इन IUPAC सिस्टीम और IUPAC नेम्स. IUPAC नेम आपण ज्यावेळी लिहिणार आहे इन IUPAC नेम्स instead of prefix IUPAC names use numbers instead of prefix आर्थो मेटा अँड पॅरा. असं का हे लक्षात ठेवायचं. जर आपण IUPAC नेम लिहिणार असेल डायसल्फाइड बेन्झीनचं तर काय लिहायचं आहे नंबर्स लिहायचे आहेत इन्स्टेड ऑफ आर्थो मेटा पॅरा. म्हणजे काय म्हणायचं आहे आर्थो न म्हणता 1-2 म्हणायचं, मेटा न म्हणता 1-3 असं म्हणायचं आणि पॅरा न म्हणता काय म्हणायचं आहे 1-4. ओके. एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे लक्षात येईल. बघा इथं बेन्झीन. ओके. इथं आपला क्लोरीन अटॅच असेल अशा पद्धतीने. आता लक्षात घ्या इथला कार्बन काय रे 1-2 पोझिशनला आपण काय म्हणणार आहे काय म्हणतोय आपण आर्थो म्हणतोय ना. ओके आर्थो. इथं आपण काय लिहिणार आहे आर्थो 2 क्लोरीन आहेत. क्लोरीनला प्रिफिक्स कुठला असतो आपला क्लोरो असतोय ना. क्लोरीनला क्लोरो म्हणतोय आपण. आर्थो 2 क्लोरीन आहेत त्यामुळे डाय असं म्हणायचं आणि पुढं क्लोरो टाकायचं आर्थो डायक्लोरो आणि शेवटी काय लिहायचं बेन्झीन असं लिहायचं. हे कुठं झालं कॉमन सिस्टीममध्ये आर्थो डायक्लोरो बेन्झीन. IUPAC नेममध्ये काय करायचं आहे यूज नंबर्स इन्स्टेड ऑफ प्रिफिक्स आर्थो मेटा पॅरा. इथं प्रिफिक्स कुठला लावला आहे आपण ओ लावला आहे. नावाच्या अगोदर ओ लावला आहे की नाही आर्थो. ओके. ही ओ न लावता काय लिहायचं आहे नंबर लिहायचं आहे. किती नंबरला क्लोरीन आहे मग 1-2. आर्थो पोझिशनमध्येच कुठली आहे रे आपली 1-2 पोझिशन आहे ना. त्यामुळं आर्थो न म्हणता तुम्ही काय म्हणायचं आहे 1,2 डायक्लोरो बेन्झीन. ओके 1-2 डायक्लोरो बेन्झीन असं म्हणायचं की IUPAC मध्ये. चाल का ही IUPAC नुसार आलं लक्षात की IUPAC नुसार 1-2 डायक्लोरो बेन्झीन. समजा एखादा असा असेल ह्यामध्ये Cl इथं Cl असेल तर इथं काय करायचं आहे किती नंबरला क्लोरीन आहे 1 2 3. चाल का ह्याला तुम्ही काय म्हणताय 1-3 पोझिशनला क्लोरीन असेल तर मेटा म्हणताय ना. ओके. मेटा इथं काय येणार 2 आहे त्यामुळे डायक्लोरो बेन्झीन. हे काय होणार मेटा डायक्लोरो बेन्झीन. परंतु IUPAC मध्ये काय करायचं आहे नंबर लिहायचं आहे इन्स्टेड ऑफ आर्थो मेटा
पॅरा. किती नंबरला आहे रे? 1 आणि 3ला. त्यामुळे हे काय लिहायचं? 1,3 डायक्लोरो बेन्झीन. लक्षात आलं? हे IUPAC मध्ये आलं लक्षात. 1,3 डायक्लोरो बेन्झीन. आणि जर डायरेक्ट असं असेल तर Cl, इथं Cl. पोझिशन बघा 1, 2, 3 आणि 4. बरोबर आहे ना? 1,4 पोझिशनला आपण काय म्हणताय? पॅरा पोझिशन. इथं काय म्हणायचं? पॅराला P असं म्हणायचं फक्त. पॅरा 2 क्लोरीन आहे त्यामुळे डायक्लोरो. ओके, पॅरा डायक्लोरो बेन्झीन झालं. हेच IUPAC मध्ये पॅरा न लिहिता नंबर्स लिहायचे 1 आणि 4 नंबर. 1,4 डायक्लोरो बेन्झीन. 1,4 डायक्लोरो बेन्झीन. चल का? हे IUPAC मध्ये आलं. ओके, अंडरस्टँड? लक्षात द्या का? हे अशा पद्धतीनं ह्याचं नॉमेनक्लेचर होणार आहे. समजा ह्याचमध्ये जर एखादे इफ टू सबस्टिट्यूएंट आर डिफरंट देन दे एंटर इन अल्फाबेटिकल ऑर्डर. जर दोन्ही सबस्टिट्यूएंट काय म्हणतोय बघा आपण, if two substituents are different, दोन सबस्टिट्यूएंट डिफरंट असतील तर then they enter in alphabetical order. ओके, जर दोन सबस्टिट्यूएंट आपले, आता आपण काय बघितलं होतं डायसल्फाइड बेन्झीनमध्ये बेन्झीनला अटॅचले दोन्ही सबस्टिट्यूएंट कसे होते? सिमिलर होते, सेम होते. आता जर बेन्झीनला अटॅचले दोन्ही सबस्टिट्यूएंट डिफरंट असतील तर ते कसे लिहायचे आहेत? अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचे आहेत. बघा मग ह्यामध्ये I, Br आणि दुसरा आपण इथे घेऊया ClNO2. ओके, हा कंपाऊंड आहे. काय होणार बघा, आता दोन सबस्टिट्यूएंट आहेत, दोन्ही सबस्टिट्यूएंट सेम आहेत का दोघांच्यात? इथं आयोडीन आहे, इथं ब्रोमीन आहे, इथं क्लोरीन आहे, इथं NO2 आहे. दोन्ही सबस्टिट्यूएंट डिफरंट आहेत. तर काय करायचं आहे? अल्फाबेटिकल ऑर्डर घ्यायचं. किती नंबरला आहेत बघा? इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 1 आणि 4ला आहे. चल का? ह्याला आपण काय म्हणतोय? इथं पण हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, 1, 3ला आहे. 1,4 पोझिशनला आपण कुठली पोझिशन म्हणतोय रे? पॅरा पोझिशन. काय इथं पॅरा म्हणायचं. कॉमन सिस्टीममध्ये पॅरा काय म्हणायचं? अल्फाबेटिकल ऑर्डर घ्या. ब्रोमीन पहिल्यांदा का आयोडीन पहिल्यांदा? आयोडीन. काय येणार आहे? पॅरा आयोडो ब्रोमोबेन्झीन. नाही काय होणार? अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. ब्रोमो ना, पॅरा ब्रोमो आयोडो बेन्झीन. चल का? पॅरा ब्रोमो आयोडो बेन्झीन होणार. बरोबर आहे ना? आणि त्यानंतर लक्षात घ्या, हेच आपल्याला IUPAC मध्ये पॅरा न म्हणता आपण नंबर देत असतोय. आता 1 नंबरला कोण आहे? आयोडीन. आणि त्यानंतर 4 नंबरला कोण आहे? ब्रोमीन आहे. त्यामुळे सॉरी, आता हे नंबर्स आता कसे येणार बघा, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार नंबर द्यायचे. पॅरला आपण कसे लिहू शकतो ना? अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार नंबर. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार ब्रोमीन पहिल्यांदा येतो, त्यामुळे ब्रोमीन अटॅचला कार्बन पहिला. त्यामुळे काय म्हणणार तुम्ही इथं? 1 ब्रोमो आणि 4 आयोडो. आयोडीनला आयोडो म्हणतो आपण. 4 आयोडो काय होणार? बेन्झीन. ओके, अशा पद्धतीने हे काय होणार आहे आपलं? IUPAC नेम होणार. चल का? हे IUPAC होणार आणि हे काय आपलं कॉमन नेम असणार आहे. IUPAC मध्ये आपण पॅरा लिहित नाही. आणि त्यातच हिटला हा जो कंपाऊंड आहे ह्याचं नेम लिहायचं. तर ह्यामध्ये आपण नेमिंग कसं करतो बघा, अल्फाबेटिक ऑर्डरनुसार क्लोरो पहिल्यांदा का नायट्रो पहिल्यांदा? क्लोरो.
त्यामुळे क्लोरीनला अटॅचला कार्बन पहिला, हा दुसरा, हा तिसरा. त्यामुळं 1,3 पोझिशनला आहे, त्यामुळं 1,3 पोझिशनला तुम्ही काय म्हणता रे, मेटा म्हणताय ना. काय ह्याचं नेम कसं येणार बघा, मेटा यम, मेटा क्लोरो नायट्रो बेन्झिन, बरोबर ना. मेटा क्लोरो नायट्रो बेन्झिन. आता UPSCमध्ये मेटा लिहायचं नसतं, नंबर लिहायचं 1 आणि 3ला आहे. त्यामुळे काय म्हणणार 1 क्लोरो, ओके, 1 क्लोरो, 3ला नायट्रो आहे, 3 नायट्रो, आणि शेवटी काय लिहिणार बेन्झिन. चल का, हे IUPSC ना, अंडरस्टँड, लक्षात आले ना. ओके, अशा पद्धतीनं डिफरंट अल्किल ग्रुप जर बेन्झिनला अटॅच असतील तर ते अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचे आणि त्यांचं नंबरिंगसुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसारच द्यायचं आहे. लक्षात आलं की. आता हे आतले बाकीचे रूल्स आहेत डायसल्फाइड बेन्झिनचे, ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.